नमस्कार, मी ऋषी देसाई. सुपरफास्ट 50 मध्ये आपलं स्वागत. बातम्या पाहूयात सुपरफास्ट. किसान सभेच्या वतीनं लॉंग मार्चची हाक देण्यात आल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी नाशिकमध्ये दाखल झालेत. दरम्यान नाशिकच्या मुंबई नाका परिसरातून या किसान मोर्चाला सुरुवात झाली आहे. हजारोच्या संख्येनं शेतकऱ्यांचं लाल बादळ मुंबईच्या दिशेनं दाखल होत असून लॉंग मार्चमुळे मुंबई नाका परिसरात वाहतुकीची कोंडी झाली आहे. किसान मोर्चाला रोखून धरणं ही दडपशाही असून सरकारनं गेल्या वेळी आश्वासन दिलं पण त्याची पूर्तता केली नाही असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असून त्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत धनगर समाजाचे नेते गोपीचंद पाडळकर आणि उत्तमराव जानकर यांची वर्षा बंगल्यावर बैठक होते. या बैठकीत आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा असून मुख्यमंत्र्यांकडून राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना दाखले देण्याबाबत आदेश झाल्यास धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार आहे. याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पुण्याच्या आंबेगावमध्ये रवी हा 6 वर्षाचा चिमुरडा 200 फूट खोल बोरवेलमध्ये काल संध्याकाळी पडला होता. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य सुरू करून अखेर 16 तासांनी त्याची सुटका केली आहे. रवीला वाचवण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होतं. या बचावकार्यात एनडीआरएफ सोबत ग्रामस्थ आणि महसूल विभागाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. बोरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्यानं टाहो फोडला होता. त्याला जेव्हा सर्व समोर दिसले तेव्हाही त्याचं रडू थांबत नव्हतं. तो सारखा आपल्या वडिलांना बाहेर काढा असं बोलत असल्यानं आई वडिलांचाही धीर सुटला होता. बोरवेलमधून 16 तासांनी सुटका केल्यानंतर रवीला उपचारासाठी मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याला ठेवण्यात आलंय. सोलापूरच्या राष्ट्रवादी भवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दाखल झाले. दरम्यान ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक असून मी इथं काही बोलणार नाही, बैठक झाल्यानंतर बोलेन असंही पवार यांनी म्हटलंय. युतीची घोषणा राज्यात झाली असती तरी पिंपरीत मात्र भाजप पदाधिकाऱ्यांकडून युतीचा फज्जा उडतोय. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय. तसंच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारडे यांना पुन्हा उमेदवारी दिली तर काम करणार नसल्याचा इशाराही भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिला आहे. भाजप आणि सेनेची युती हिंदुत्वासाठी नाही तर सत्तेसाठी झाली आहे. ही वाघाची सिंहाला मिठी अशा आशयाचं पोस्टर सध्या मातोश्रीच्या बाहेर कलानगर येथे लावण्यात आले. युती केल्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्वासाठी युती असं पोस्टर लावलं होतं. त्याला उत्तर म्हणून मनसेकडून हे पोस्टर लावण्यात आले. सेना भाजप युतीसाठी मी मध्यस्थी केली होती. आता ते एकत्र आले आणि त्यांनी जागा वाटप सुद्धा करून घेतलं. आमचं मत हवं असल्यास आम्हाला सोबत घ्यावं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी युतीबद्दल खंतही व्यक्त केली आहे. बुलढाण्यात ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि राजश्री फिल्मचे संस्थापक राजकुमार बडजात्या यांचं आज मुंबईत निधन झालं. मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. राजकुमार बडजात्या यांनी हम आपके एक और हम साथ साथ या चित्रपटाची निर्मिती केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 दरम्यान ही 12वीची परीक्षा होणार आहे. राज्यभरातून 14,91,306 विद्यार्थी परीक्षेला बसले असून 2,957 केंद्रावर ही परीक्षा घेतली जाते. पुण्याच्या भाभे हायस्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांना खडीसाखर वाटण्यात आली. तसंच फूल देऊन त्यांचं परीक्षा केंद्रावर स्वागत करण्यात आलं. यावेळी बोर्डाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले तसंच पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर गणपत मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. नागपूर विभागात 1,66,000 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसले असून आज ते इंग्रजीचा पेपर देत आहेत. दरम्यान व्हॉट्सअपवरून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र संचालकांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोबाईलही जप्त केलेत. राज्यभरात आजपासून 12वीची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेत विद्यार्थ्यांचं दडपण कमी व्हावं यासाठी विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात परीक्षा केंद्रावर रांगोळी काढून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय. सैराटची प्रसिद्ध अभिनेत्री आरची अर्थात रिंकू राजगुरू हिची सोलापूरच्या टेंभुर्णी इथल्या जय तुळजाभवानी आश्रमशाळेत 12वीची परीक्षा देणार आहे. रिंकू येणार असल्याचं समजतात परीक्षा स्थळाबाहेर तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान इतर विद्यार्थ्यांना या गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी शाळेबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला वादाचं गालबोट लागले. या नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावललं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आता मानसन्मानावरून नाट्य संमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली. आम्ही संमेलनादरम्यान घटनात्मक मार्गाने विरोध करू असा इशारा नाट्य परिषदेच्या नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी दिला आहे. विविध मागण्यांसाठी पंढरपूरच्या मंगळवेढा इथं वडार समाजाच्या वतीनं कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महसूल प्रशासनानं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. रायगडच्या पेण ते आपटा बस्तीमधील एका एसटीत बॉम्ब बसण्याची घटना काल रात्री उघडकीस आली होती. दरम्यान त्यानंतर बॉम्बनाशक पथकानं पहाटे 4 वाजेपर्यंत काम करून हा बॉम्ब यशस्वीरित्या निकामी केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान बॉम्ब सापडल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यानंतर आता बॉम्ब सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसंच रायगड जिल्ह्यात अलर्टही जारी करण्यात आला आहे. अकोला मार्गावरील देवरी फाटा परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटांसह पावसानं हजेरी लावली. त्या दरम्यान ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. या गारपिटीनं शेतपिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. येवला कोपरगाव रोडवर अंचलगाव पाटी इथं अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झालाय. पाण्याच्या शोधात किंवा सावध शोधण्यासाठी हे बिबटे रस्त्यावर येतात. दरम्यान 2016 पासून आतापर्यंत विविध अपघातात नाशिक जिल्ह्यात 44 बिबटे ठार झाले. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे. बुलडाण्याच्या मासरूळ, धामणगाव धाड, कराडखेड इथं मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे गहू आणि हरभरा पिकांना फटका बसलाय. शिवाय आंब्याच्या मोहरालाही फटका बसलाय. जालना जिल्ह्यातील अंबड आणि भोकरदन तालुक्यात गारांचा पाऊस पडला. पिंपळगाव, रेणुकाईसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे वीज गायब झाल्यानं ग्रामस्थ हैराण झाले होते. यंदा राज्यात पावसानं हुलकावणी दिल्यामुळे संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत लोटलंय. जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नासह पिण्याच्या पाण्याची ही टंचाई आता भासू लागले. दरवर्षी राज्यात अत्यल्प पाऊस झाल्यानं जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच तलाव कोरडे पडले. जमिनीची पाण्याची पातळी ही जवळपास 5 मीटरनं खाली गेली आहे. जळगावच्या मनुदेवी आडगाव फाट्यावर चिंचोली शाळेजवळ भरगाव रेतीच्या ट्रॅक्टरनं 3 शाळकरी विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात 2 विद्यार्थी ठार झाले तर 1 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचं होतं असा आरोप काँग्रेसनं केलाय. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यात व्यस्त होते. बंगळुरूच्या एरो शो मध्ये लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी तेजसमधून उड्डाण केलं. शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या तेजसची प्रात्यक्षिकं यावेळी सर्वांनाच पाहता आली. राफेल प्रकरणात पुनर्विचार याचिका आणि सरकारविरोधात कोर्टात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. चीफ जस्टिस यांनी या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी होणार असल्याचं म्हटलंय. त्यासाठी विशेष समिती ही निर्माण करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्याचं प्रकरण ताजे असतानाच हिमाचल प्रदेशातील किन्नौर तिबेट सीमेवर हिमस्खलन होऊन 6 जवान ठार झाल्याची माहिती समोर येते. भारत चीन सीमेवरील शिपकला भागातील बुधवारी सकाळी 11च्या सुमारास ही दुर्घटना घडली. याच ठिकाणी इंडो तिबेटियन दलाचे आणखीन काही जवान गाडले असावेत अशी शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशमध्ये एका रसायनाच्या गोदामाला भीषण आग लागली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं गोदामाला आग लागल्याचं समजतं. दरम्यान या आगीत आतापर्यंत 70 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. अंबरनाथ तालुक्याच्या करवले गावातील जमीन मुंबई महापालिकेनं डम्पिंग ग्राउंडसाठी घेतली आहे. मात्र स्थानिक आदिवासींनी आपली घरं सोडायला नकार दिलाय. त्यानंतर अंबरनाथ तहसीलदारांकडून येथील घरं, तबेले, वीटभट्ट्या तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईला स्थानिकांसह मनसेनंही तीव्र विरोध केलाय. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी पुन्हा एकदा मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. विधी आणि न्याय विभागाच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या मुलाखती घेते. देवस्थान समितीकडे एकूण 252 अर्ज आले होते. त्यांची छाननी करून 81 अर्ज मुलाखतीसाठी निवडण्यात आले.
पर्यावरण जागृतीसाठी पुण्यातील हौशी रिक्षा चालकाने रिक्षाला गार्डनचा लुक दिलाय. रिक्षात कृत्रिम हिरवळ बनवली आहे, त्यामुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गारवा मिळतोय. जेजुरीत मानाची शिखरगाठी यात्रा जल्लोषात पार पडली. मानाच्या असलेल्या संगमनेरचे होलम, सुप्याचे खैरे आणि जेजुरीचे होळकर यांच्यासह सुमारे 50 प्रासादिक काठ्यांनी शिखराला काठी टेकवत मान दिला. काठी टेकवताना भाविकांनी भंडारा उधळून खंडोबाचा जयघोष केला.